आज 2017 पासून आपण MIDC सोबत लढतो. मला 2017 साली आपल्या गावची एकी नव्हती, अनेक लोकांचं अनेक मत होतं. त्यानंतर आपण एकत्र आलो. आता एकत्र आल्यानंतर संपूर्ण गाव आल्यानंतर आज तुला तो खबर कानावाले असेल का आपल्या गावात 2 ग्रुप झाले. मग कुठंतरी असं वाटतं का आपण कशासाठी भांडलो, एवढा आपण लढा दिला एवढा गावासाठी. तर मला असं वाटतं सर्व सागर आधी सोडून द्यावं सगळं. म्हणजे इच्छा लागली गावासाठी काय लढायची. तू काय असा एवढा निराश नको हो बाई. मी आहे ना, तू गाडी बस, तुला सांगता काय काय येतं. तू गाडी बस, पहिले गाडी बस, तुला सांगता विषय काय आहे. तू बस. जागा माहिती तुला? याच जागेवर तू 10 दिवस उपोषणाला बसलेला. पाणी फक्त प्यायचं. इथले रक्षाबंधन, इथले कार्यक्रम तुला आठवतात? तुम्ही साजरा केलेला नाही ना? इकडे 2 मिनिटं. हे कोण आहे? आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज. आणि हे समोर आहेत ते त्यांचे मावळे आहेत. अरे मग मुठभर मावल्यांना घेऊन अफजल खानाचा कोतला करला, औरंगजेबाच्या नाकीनं आणले. मग या अडाणी रुपये राक्षसाचा आपण का नायनाट करू शकत नाही? सागर, आज खरंच तुम्हाला डोळे उघडलेस. मी बरेच दिवस झाले गावामध्ये, आपल्या गावामध्ये अनेक लोकांनी वेगवेगळे ग्रुप स्थापन केलेत. मग असं कुठंतरी वाटलं होतं की आपण कशासाठी लढतो, कोणासाठी लढतो. आपण आपल्यासाठी नाही लढत सागर. येणारी पिढी आपली सुखानं जगावी आणि आनंदाने जगावी म्हणून आपण हे प्रयत्न करतोय. पण जर असं होत असेल आणि तुमच्यासारखे तरुण जर, आज खरोखर मला अभिमान आहे की तू या गावचा तरुण आहेस आणि तुम्ही माझ्या आज डोळे उघडलेत. आपण पुन्हा जोमाने लढू. आणि मी सर्व ग्रामस्थांना माझी हात जोडून विनंती आहे, बाबांनो, आपापसातील भांडणं तंट विसरा. ही वेळ नाहीये. ही चिंद्रणगावावर हा काळ आलेला आहे अडाणी रूपी. यासाठी सर्वांनी एकत्र येऊन लढा बाबांनो. आज छत्रपतीचा सागर असा बोलतोय की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठी मुठभर मावले होते, परंतु ते राजाशी एकनिष्ठ होते. तसा एकनिष्ठपणा आपल्या चिंद्रण गावामध्ये आहे. असंख्य तरुण आहेत. आणि समर्थांचा शब्द मी प्रत्येक वेळी वापरतो की सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे. जर चिंद्रण गावचे ग्रामस्थ आणि तरुण एकत्र आले तर अशक्यही शक्य आपण करू शकतो. त्याच्यामुळे बाबांनो एकत्र या आणि या अडाणी रूपी राक्षसाला कोतला बाहेर काढत नाही तोपर्यंत आहे ना, सर्वांनी एकजुटीने लढा. विजय 100% आपल्या चिंद्रण गावाचा असणार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भूमिपुत्र.